विहीर मंजुरीसाठी पैसे मागितल्यास जागीच झोडपून काढा. चिखली तालुक्यातील सिंचन विहीर अनुदान घोटाळा व शेतकऱ्यांच्या आर्थिक लूट प्रकरणी शेतकऱ्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर हे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आज सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खरात यांची भेट घेऊन त्यांना चांगला जाब विचारला. यावेळी त्यांनी चिखली पंचायत समितीतील विहीर वाटपातील अनागोंदीचा पाढाच वाचला. चिखली तालुक्यातील प्रलंबित सिंचन विहिरी व गोठ्यांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्या. अन्नत्याग आंदोलनातील लेखी आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी यावेळी तुपकरांनी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्नी शेतकरी हिताच्या निर्णयाची अंमलबजावणी करू अशी ग्वाही CEO खरात यांनी दिली. जो अधिकारी पैसे मागत असेल त्याला जागीच चोप द्या, नाहीतर त्यांचे नाव मला सांगा, तो कोणीही का असेना, मी त्याला चोप देईल अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला. सविस्तर वृत्त असे की चिखली पंचायत समितीमधील सिंचन विहीर व इतर लाभांसाठी शेतकऱ्यांची पिडवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. तो गटविकास अधिकारी येतो, खुर्चीवर बसतो, मनमर्जी काम करतो आणि निघून जातो. परंतु सर्वसामान्य शेतकरी वर्गाची सिंचन विहीर व गोट्यांसाठीची हेळसांड थांबत नसल्याने या प्रकरणी मुद्दा म्हणून अनुदानित सिंचन विहिरीतून वंचित ठेवले जात असल्याने चिखली तालुक्यातील एक सुद्धा विहीर मंजूर नाही अशा भोरसा-भोरसी, तेल्हारापेठ, आमखेड, गोद्री यासह देवठाणा व इतर गावातील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भेट घेतली. सिंचन विहीर मंजुरीसाठी होत असलेली आर्थिक लूट, सतत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक व BDO यांच्या मनमानी कारभाराचा पाढाच तुपकर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी वाचला. तुपकरांनी या प्रकरणी तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खरात यांची भेट घेत शेतकरी पंचायत समिती अंतर्गत मग्रारूह योजनेतील प्रलंबित विहीर गोठ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी. ज्या गावांमध्ये सिंचन विहीर झाली नाही अशा गावातील प्रलंबित प्रस्तावांना मान्यता द्यावी. रखडलेले घरकुल अनुदान हप्ते वाटप करण्यात यावे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी अशी मागणी तुपकरांनी केली. त्याप्रमाणे गटविकास अधिकारी श्री पायघन कशा प्रकारे तोंड बघून काम करीत आहेत याचा पाढा पुराव्यासह श्री खरात यांच्यासमोर शेतकऱ्यांनी वाचला. तर मनमाने कारभार न करता शेतकरी हिताच्या दृष्टीने काम करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्याला चिखलीचा प्रभार देण्यात यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. शेतकरी नेते नितीन राजपूत यांनी गटविकास अधिकारी पायघन यांच्या कारभाराविरोधात दिलेल्या तक्रारीवर चौकशी तर करूच, त्याचप्रमाणे मागण्यांच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करू असे आश्वासन देखील झेडपीचे CEO श्री खरात यांनी दिले. शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी बघता जिल्हा परिषद कार्यालय खडबडून जागे झाले होते. यावेळी शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भगवानराव मोरे, गोपाल ढोरे, अमोल मोरे, दत्ता जेऊळघाले, गणेश गोराडे, औचित्यराव वाघमारे, विठ्ठल चौथे, गणेश देशमुख, संतोष कुटे, पवन शेडके, सरदारसिंग इंगडे, गजानन शेडके, सुरेश कदम, संतोष रोडगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या प्रसंगी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खरात यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी, त्यांच्यावर कारवाई करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे चिखली तालुक्यातील सिंचन विहिरीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात आहेत. तोंड पाहून विहिरीचे वाटप केले जात आहे. यानंतर शेतकरी व शेतकरी नेते रविकांत तुपकर हे चांगलेच आक्रमक झाल्याने त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन गाठून शेतकरी प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी CEOंच्या दालनात ठिय्या आंदोलनही केले, परंतु CEOच्या कारवाईचा ठोस आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांचे रखडलेले सिंचन विहीर व गोठ्यांच्या प्रस्तावांना मंजुरात देऊन काम सुरू करण्यात यावे. शेतकऱ्यांची लूट झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. यासह शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी चिखली तहसीलसमोर 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी वरील मागण्यासंदर्भात लेखी आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले होते. तर चिखली तालुक्यातील सिंचन विहीर प्रस्ताव दाखल केलेला एकही लाभार्थी वंचित राहणार नाही असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत अनेक शेतकरी लाभापासून वंचित असल्याने या लेखी आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी या बैठकीत लावून धरली.
आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.